नमस्कार, मी दत्तात्रय पिसे. आता आपण महाशिवरात्रीनिमित्त काही वैशिष्ट्यपूर्ण कृती काय असतात, त्याचं मागचं शास्त्र आणि त्याचं महत्त्व ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर या दिवशी शृंगदर्शन केलं जातं. शृंगदर्शन म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये जो नंदी असतो त्याच्या शिंगांमधून ती पिंडीचं दर्शन घेणं. काय होतं की वाढलेलं शिवतत्व, शक्ती खूप वाढलेली असते, बऱ्याच वेळेला काही जणांना ती पेलवत नाही, तर त्याचा त्रास होऊ नये म्हणून अशा पद्धतीनं दर्शन घेण्याची विधिशास्त्राने सांगितलं आहे. त्याच जोडीला भगवान शिवाच्या पिंडीला अर्धप्रदक्षिणा घातली जाते. म्हणून तिथं जी महादेवाची पिंड असते, शाळुंका असते, त्याचं ते पाणी असं उत्तरेच्या साईडला जातं ना, तिथून प्रदक्षिणेला सुरुवात केली पाहिजे आणि असं पूर्ण करून तो स्रोत पाण्याचा न ओलांडता पुन्हा तिथून उलट्या अंगानं येऊन इथं ती फेरी पूर्ण केली जाते. याला अर्धप्रदक्षिणा म्हणतात. याचं महत्त्व असं आहे की आत्ताच आपण बघितलं की शिवाची शक्ती खूप असते आणि तो जो पाण्याचा जो मार्ग असतो तो जर पुन्हा जर ओलांडला तर भाविकाला त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून प्रदक्षिणा घातली पाहिजे. परंतु हा नियम स्वयंभू शिवलिंग आणि घरामध्ये जर शिवलिंग असेल या दोन्ही ठिकाणी हा लागू होत नाही. महाशिवरात्रीला सर्वजण आपण बेलपत्री वाहतो. बऱ्याच वेळेला काय होतं की माहिती नसल्यामुळं अज्ञानापोटी हे असं वाहिलं जातं, कोण कसंही वाहतं. तर वस्तुतः आपले सण उत्सव त्यातल्या कृती म्हणजे आध्यात्मिक वैज्ञानिक प्रयोगच आहेत. त्या पद्धतीनं ते जर प्रयोग केले तरच त्याचं फळ मिळणार. मग आपल्याला आध्यात्मिक लाभ अधिक मिळावा म्हणून बेलपत्री कशी व्हायची हे आता आपण बघू. बेलपत्री वाहताना त्याचे दोन महत्त्वाचे फरक आहेत. पहिला आहे शिवाची तारक रूपाची उपासना असते. दुसरा पद्धत आहे की मारक रूपाची उपासना असते. आपण सर्वसाधारणपणे भावभक्ती करतो, साधना करतो, ही आपली तारक रूपाची उपासना झाली. काही मार्गामध्ये काही संप्रदायामध्ये मारक पण असते. तर आपल्यासाठी तारक रूपाच्या उपासना करणाऱ्यांनी कसं बेल व्हायला पाहिजे, तर बेलाचं जे पान आहे ते आपल्या बाजूला ठेवून त्याचा देठ हे पिंडीच्या दिशेला ठेवून बेल हे उपडं ते वाहिलं पाहिजे. आणि मारक पद्धतीनं दांडा आपल्याकडे घेतात आणि पानं समोरच्या ठेवतात. हे उपडं का वाहिलं पाहिजे, तर उपडं वाहिल्यामुळं निर्गुण तत्व अधिक प्रमाणात कार्यरत होतं आणि भक्ताला त्याचा अधिक लाभ मिळतो. किती महान शास्त्र आहे ना. या दिवशी भगवान शिवाला पांढऱ्या रंगाची फुलं वाहिली जातात 10 किंवा 10च्या पट्टीमध्ये. त्यामध्ये निशिगंध आहे, जाई, जुई, मोगरा. पांढरीच का, तर पांढऱ्या रंगाच्या फुलामध्ये शिवतत्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. भगवान श्री गणेशाला सुद्धा दुर्वा वाहतो ना, तसंच हे पण आहे. तसेच अत्तर पण वाहिलं जातं. त्याच्यामध्ये केवडा, चमेली, हिना या सुवासाचं अत्तर वाहिलं जातं. महादेवाच्या पिंडीला हळद कुंकू वाहिलं जात नाही, कारण हळद कुंकू हे उत्पत्तीचं वस्तू आहेत आणि शिव ही लयाची देवता आहे, म्हणून हळद कुंकू न वापरता भस्म वापरलं जातं. आपल्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून पण भगवान शिवाचं खूप महत्त्व आहे. जसं आपल्याकडे सप्तचक्र मानलेली आहेत, तर प्रत्येक चक्र हे विशिष्ट देवतेच्या संदर्भात पण आहे. जसं मूलाधार हे भगवान श्री गणेशाच्या तत्वाचं लक्षण आहे, तसं भगवान शिवाचं आज्ञाचक्र जे आहे ते चक्र भगवान शिवाच्या संदर्भात आहे. आज्ञाचक्राचं जेव्हा भेदन होतं तेव्हा गुरुप्राप्ती होते आणि म्हणून भगवान शिवाला गुरुरूपात जगद्गुरू म्हटलं जातं. त्याचं पण असं एक लक्षण आहे. भगवान शिवाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगावंसं वाटतं की आपल्याला माहिती आहे की दक्षिण ही यमाची देवता आहे. तर यमाच्या म्हणजे मृत्युंजय मिळवणारा ही भगवान शिव ही देवता आहे. म्हणून भगवान शिवाचं उत्तरेच्या ठिकाणचं नाव आहे सोमदेव. म्हणून कदाचित भगवान शिवाच्या पिंडीचं जो दिशा असते ती उत्तरेच्या दिशेनं असेल. तर आज आपण भगवान शिवाबद्दल काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती घेतली. तर माझी दर्शकांना पण विनंती आहे की द न्यूज प्लस चॅनल हे आपण पुन्हा पाहत राहावं आणि सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपणाला अनेक विषयाची माहिती त्या वेळेला मिळत जाईल. शास्त्राप्रमाणे महाशिवरात्री साजरी करूया आणि भगवान शिवाची कृपा संपादन करूया. भगवान शिव
आणि माझ्या गुरुदेवांच्या कृपेनं आज आपणाला हा विषय मांडता आला, त्याच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आपणा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार.